राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगी महाराज की जय, सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपालकृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आजचा आपला विषय आहे संत नामदेव चरित्र आणि कार्य। याचं कारण काय, कार्तिकी एकादशी हा नामदेवांचा समाधी दिन आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा आज विषय मांडला तो जास्त समयोचित होईल आणि संयुक्तिक पण होईल, या दृष्टीने हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे। आता नामदेवांच्या चरित्राची आपण थोडीशी आधी वैशिष्ट्य बघूया आणि नंतर पुढे चरित्र सामावून घेऊया। नामदेवांचा जन्मकाल सन 1270 ते 1350, म्हणजे 80 वर्षाचं आयुष्य लाभलं। इतकं दीर्घायुष्य लाभलेले संत फार कमी आहेत त्या ठिकाणी, आणि त्यातल्या त्यात आपण म्हणाल का हरकत नाही की जास्त प्रसिद्ध आणि जास्त कार्य करणारे संत नामदेव हे एकमेवच दीर्घायुष्य संत होते। त्याच्याविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या चरित्राच्या वैशिष्ट्यातली की ते पहिले अभंग रचनाकार आहेत। म्हणजे तुकाराम महाराज आपण म्हणतो ना अभंग तुकायचं, म्हणजे तुकाराम महाराजांना आपण अभंगाच्या दृष्टीने जास्त महत्त्व देतो, परंतु अभंग रचना किंवा मराठीमध्ये अभंग हा प्रकार जो वाङ्मय सुरू झाला तर तो नामदेवांपासून सुरू झाला असं म्हणायला का हरकत नाही। त्याच्या अगोदर कमी जास्त काही तुरळक काव्य असतील सुद्धा, परंतु आपण ज्याला म्हणतो ना ऑथेंटिसिटी आणि गाथा स्वरूपात येणं इथपर्यंत त्या नामदेवांचं त्या ठिकाणी कार्य आहे। त्यामुळे त्यांना आपण आद्य अभंगकार म्हणायला काय हरकत नाही। दुसरी गोष्ट, ते आद्य निरूपणकार आणि कीर्तनकार पण आहे, कारण नामदेवांच्या अगोदरच्या भागामध्ये आपल्याला असं कीर्तनकार अशी परंपरा कुठं दिसत नाही, पण नामदेवांपासून मात्र ही कीर्तन परंपरा सुरू झाली, त्यामुळे त्यांना आद्य कीर्तनकार म्हणायला काय हरकत नाही। त्यानंतर श्रीमद भागवतातील कृष्णलीला आणि त्यांच्या भक्तिमार्ग यांचा मराठीत आणणारे हे पहिले संत म्हणायला काय हरकत नाही। एवढंच नाही तर त्यांच्या सगळ्या अभंगामध्ये कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं चरित्र येतं, आणि जन्मापासून श्रीकृष्णाच्या निर्याणाच्या अभंगापर्यंत संबंध प्रकार त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे त्या दृष्टीने त्यांचं महत्त्व बघायला काय हरकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वारकरी संप्रदायाचे पहिले प्रचारक आहेत जे महाराष्ट्र सोडून बाहेर गेले होते। वारकरी संप्रदायात अनेक लोकोत्तर पुरुष होऊन गेले आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांचं कार्य थोडंसं मर्यादित आहे सर। परंतु नामदेव महाराज महाराष्ट्र वगैरे सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी गेलेले आहेत। त्यांच्या तीर्थयात्रेचं मी थोडीशी माहिती दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते कुठं कुठं गेले होते। आणि एक लक्षात ठेवण्यासारखं काय मुद्दा मी वैशिष्ट्य म्हणून सांगतो की मागे एकदा मी उल्लेख केला होता की महाराष्ट्रात ठीक आहे मराठी बोलता येते, मराठी लोकांना समजते, इथपर्यंत ठीक आहे, परंतु संपूर्ण देशभर भ्रमण करणाऱ्या माणसाला काय अडचण येतील त्यातल्या दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगतो। एक गोष्ट म्हणजे भाषेची अडचण। आपल्या देशामध्ये 1618 भाषा बोलल्या जातात। किती? 1618। आपण इतर देशांची तुलना करूया, इंग्लंड म्हटलं तर आपल्याला इंग्लंड हा एक देश एक भाषा एक धर्म वगैरे वगैरे। जपानचा विचार केला तर पुन्हा जपान हा एक जपानी भाषा, बौद्ध हा धर्म वगैरे। पण आपल्या देशाचा विचार केला तर आपला भारत हा देश, इथे 1618 भाषा आणि 6452 धर्म जाती आणि जमाती, आणि त्या काळातच प्रत्येक धर्म जाती जमातीचे आपले सगळ्यांचे नियम जे होते ते कडक होते।
आणि सगळे काटेकोरपणे पाळणारे होते. एवढंच काय, जे संन्यासी असेल त्या संन्याशांची घराणी आहे. परंतु हे संन्यासी ज्यावेळेला भिक्षाटनाला जायचे त्याला काही काय बघतात शैव आणि वैष्णव हा पण भेद त्या ठिकाणी यायचा. आणि शैव संन्यासी आला तर त्याला वैष्णव भिक्षा घालायचे नाहीत आणि उलटं पण व्हायचं त्या ठिकाणी. अशा परिस्थितीत संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी भ्रमण करून प्रचार आणि प्रसार त्यांनी कसा केला असेल ते खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखं आहे. त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी इतर भाषेमध्ये पण कवित्व केलेले, हिंदी भाषेमध्ये त्यांचं कवित्व आहे. आणि त्या ठिकाणी आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कवित्व किंवा आपल्या रचना किंवा आपलं जे काय वाङ्मय असेल ते आपल्या भागामध्ये प्रचार होणं सगळं ठीक आहे, प्रसार होणं सगळं ठीक आहे. परंतु नामदेवांचे हिंदी अभंग इतके परिणामकारक होते की शिखांचा जो धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब त्याच्यामध्ये त्यांचे 61 अभंग घेतलेले आहेत. दुसऱ्या कोणाचे अभंग घेतलेले नाही त्या ठिकाणी. म्हणजे नामदेव महाराजांचं महत्त्व किती आपल्याला सांगतं की शिखांच्या धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे, अर्थात त्याचा आणखीन भाग तुम्हाला थोड्या वेळात सांगेल, 61 अभंग त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि अस्पृश्योद्धार करणारे ते पहिले संत म्हणायला काय हरकत नाही. त्या चरित्रातल्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ते आणखी लक्षात येईल. दीर्घायुष्य संत या ठिकाणी ते पण सांगितलं आहे. आणि पांडुरंगाचं सान्निध्य त्यांच्या जीवनामध्ये, पांडुरंगाचं सान्निध्य इतकं होतं की तुम्ही आणि मी जसं बोलतोय तसे ते पांडुरंगाशी बोलत होते. पांडुरंगाला पण नामदेवाचा झाला होता आणि नामदेवाला पण पांडुरंगाचा झाला होता. पण ज्या वेळा धर्मप्रसारासाठी बाहेर पडले त्याला 20 वर्षे ते महाराष्ट्रात परत आलेले नाही आहे. म्हणजे आपल्या ध्येयासाठी एखादा माणूस, विचार करा ना, देवाचं इतकं साख्य सान्निध्य असून सुद्धा तो मोह सोडून केवळ धर्मप्रचारासाठी घरापासून 20 वर्ष बाहेर लांब फिरणे आणि ते परक्या प्रांतामध्ये, हे खरोखरच अद्वितीय कार्य होय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांचा बहुतेक जास्त काळ महाराष्ट्राबाहेरच गेला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पहिले आत्मचरित्रकार आहे. नामदेवांची गाथा आपण जर का अभ्यासली तर त्या नामदेवांच्या गाथामध्ये त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग, अगदी जन्मापासूनचा त्या समाधीचे अभंग त्यानंतर काही लोकांनी लिहिले असतील, परंतु संपूर्ण नामदेव चरित्र त्या ठिकाणी येतं. ज्याच्याबरोबर आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की संत ज्ञानेश्वर महाराजांचं पण त्या ठिकाणी चरित्र येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातल्या त्यात म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा त्यांनी संपूर्ण बळवून केला होता. त्याला प्रत्यक्ष नामदेव त्या ठिकाणी हजर होते. ही आपल्या दृष्टीने फार मोठी देणगी असं म्हणायला काही हरकत नाही. कारण काय, असं झालं होतं तसं झालं होतं हे जरतरची भाषा तिथं राहिली नाही. प्रत्यक्ष बघणारा माणूस त्या ठिकाणी असल्यामुळे त्या सर्व गोष्टीला आपण म्हणतो ऑथेंटिसिटी प्राप्त झाली अशी म्हणायला काही हरकत नाही. फक्त मला वाईट असं वाटतं की त्या मानाने नामदेव महाराजांना म्हणावी अशी प्रसिद्धी लाभली नाही. किंबहुना आपण जर का कीर्तनाला जात असाल तर कीर्तनाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची प्रमाणे जास्त वापरली जातात. परंतु नामदेवांचे अभंग इतके रसा असून सुद्धा त्यांचे अभंग मात्र फारसे कुठे वापरले जात नाही हे या ठिकाणी आपल्याला होतं. आणि आपल्याला 2-3 धार्मिक ग्रंथ माहिती आहे, गुरुचरित्र आपल्याला माहिती आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी माहिती आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहेत. या सगळ्या ग्रंथांचं पारायण होतं, परंतु नामदेवाच्या गाथ्याचं मात्र पारायण होत नाही. एका दृष्टीने आपण त्यांच्यावर अन्यायच केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असो, आपण चरित्राकडे वळूया. त्यांचे पूर्वज परभणी जिल्ह्यातील नरसी बामणी ह्या ठिकाणचे होते. आता नरसी बामणी हे एक गाव नाही, ते 2 गावं आहेत. त्याला ट्विन सिटी आपण म्हणतो. म्हणजे हैदराबाद सिकंदराबाद जसे शेजारची गावं आहेत तशा टाईपचं ते नरसी बामणी त्या ठिकाणी होतं. त्यांचा व्यवसाय शिंप्याचा होता. आणि नामदेवांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की शिंपियाचे कोळी जन्म झाला माझा असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांच्या 7वी पिढीमध्ये पहिले आधीचे पुरुष म्हणजे मूळ पुरुष यदुशेठ, हरिशेठ, गोपाळ शेठ, गोविंद शेठ, रघु शेठ, नरहरी शेठ, जीवाजी शेठ, नरहरींच्या पोटी दामाशेट्टी आणि दामाशेट्टीच्या पोटी नामदेव या ठिकाणी जन्माला आले. आईचं नाव त्यांचं गुणाबाई. नामदेवांना स्वतःला मुलं बाळ सगळी होती, त्याचा थोडासा उल्लेख नंतर घेऊ. आणि हे सगळी मंडळी नरसी बामणीपासून नंतर पंढरपुराला आली. ते नामदेवाच्या जन्माच्या आधी आली का नामदेवाच्या जन्मानंतर आली याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही आहे, परंतु त्यानंतर ते पंढरपुराला आले. पण याच्यामध्ये 2 प्रवाह सांगितले जातात. कारण ह्या नरसी बामणी या गावाचं सुद्धा पांडुरंगाचं देऊळ आहे. त्यामुळे तो दूध पाजण्याचा जो प्रसंग आहे, काही लोकांचं म्हणणं आहे तो तिथं घडलेला असावा, काही लोकांचं म्हणणं आहे तो पंढरपुरात घडलेला असावा.
असं तो कुठलाही असो तरी पांडुरंग आणि नामदेव यांच्या रिलेशनमध्ये काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण त्याचा विचार थोडासा बाजूला ठेवूया. नामदेवांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी प्रमोद नाम संवत्सरे रविवार शके 1192 म्हणजे इंग्रजी दिनांक 26 ऑक्टोबर 1270 असा तो त्या ठिकाणी येतो. त्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्या आईवडिलांना पहिल्यांदा काही कन्या होती आणि त्यानंतर गुणाबाईने म्हणजे आईने त्या ठिकाणी पांडुरंगाला नवस केला आणि त्या नवसाची पूर्ती म्हणून हे नामदेव महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला असं सांगितलं जातं. आधीची त्यांची आऊबाई नावाची ती बहीण होती आणि नंतर दुसरे नामदेव. जन्मानंतर काही काळ गुणाईचे माहेर कल्याणी इथे त्या ठिकाणी ते होते आणि एकदा हे दामाशेटी वगैरे सगळी मंडळी औंढ्या नागनाथाच्या दर्शनाला गेले होते. तर त्या ठिकाणी त्यांना अशी एक स्फुरण यायला लागलं की आपण पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाची भक्ती करावी. त्यामुळे ते कार्तिकी अतीला परत पंढरपुराला आले आणि नंतर पंढरपुरातच तिथं त्यांचं वास्तव्य झालं. आजही आपण तुम्ही पंढरपूरला गेलात तर त्यांचं ते सगळं घर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे मंदिराच्या पश्चिम भागामध्ये बाजारपेठेमध्ये त्यांचं घर आहे. आता ते लहानाचे मोठे व्हायला लागले. त्यांच्या शिक्षणाचा फारसा उल्लेख नाही आहे ठिकाणी, परंतु वडिलांच्या व्यवसायात त्यांनी लक्ष घालावं असं त्यांचं वडिलांचं महत्त्व असावं. पण आपण छोटा प्रसंग आधीचा बघूया. आपण ते 5 वर्षाचे असताना एक दिवस दामाशेटी गेले ते बाहेर काहीतरी कामासाठी. त्यामुळे आणि त्यांचं घर आपण बघितलं की तसं म्हटलं तर अगदी जवळ होतं आणि त्या काळात पंढरपुरात फारशी बस्ती पण नसावी. तर त्यावेळेला आईने सांगितलं की बाळा की आपला रोजचा नैवेद्य आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा. तर नैवेद्य म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवायचा. काही म्हणतात खिरीचा नैवेद्य असेल, असं काही का असं ना, पण ते तर नैवेद्य होता. तर तो नैवेद्य पांडुरंगाला नेऊन दाखव. तर नामदेव महाराज म्हणून काय हरकत नाही. त्याने ते दुधाची वाटी जे काय असेल खिरीची वाटी त्या ठिकाणी गेली आणि नामदेवच्या म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. आता ते लहानपणचे मुलांची जी लॉजिक असतात ना ती सगळी वेगळी असतात. आपल्याला ते विचित्र वाटतं पण त्यांच्या दृष्टीने ते अत्यंत बरोबर असतात. नामदेवाला आई वडिलांनी काय सांगितलं होतं की हा नैवेद्य देवाला दाखव. आता नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर देव खातो देव पितो असं त्याचा समजच होता. कारण आपण जसं खातो तसं तो पण खात असावा. लहान मुलांचं लॉजिक असतं. मी तुम्हाला छोटं माझ्या घरातला प्रसंग सांगतो. माझा मुलगा इथे लहान मुंबईमध्ये होता, म्हणजे 1ली का 2रीमध्ये होता. त्याला एक आषाढी एकादशी आली. तर बाईंनी आदल्या दिवशी सांगितलं की उद्या एकादशी आहे, उद्या उपासाचं खायचं बरं का मुलांना. काय सांगितलं? उपासाचं खायचं. माझ्या मुलाचा गैरसमज झाला. उपासाचं नावाचा एक पदार्थ असतो तो फक्त खायचा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आमच्या खिचडी वगैरे सगळी गेली. हा पठ्ठ्या काय त्याला हात लावे ना. अहो 10 वाजले 11 वाजले 12 वाजले. माझ्या बायकोच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पोरगं एवढंसं लहान पोरं. नाही उपासाचं बाईंनी सांगितलं उपासाचं खायचं, मला उपासाचंच खायचं. मग हे सगळं झाल्यानंतर मग माझ्या बायकोच्या लक्षात आलं की त्याचा असा गैरसमज झाला आहे. मग आमच्या बायकोनं आयडिया केली. तिने शेजारपाजाच्या 2-3 मुलांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अरे उपासाचा एकादशी तुम्ही खिचडी खाता की नाही? ते म्हणले खातो म्हणे. ते बघ उपासाचा म्हणजे याचा अर्थ ती खिचडी जे उपासाला चालणारी खिचडी वगैरे समजून सांगितलं. ते समजलं असं त्याने. नंतर त्याने 12 का 1 वाजता त्यांनी त्या ठिकाणी खिचडी खाल्ली. म्हणजे मुलांचं लॉजिक त्याच्या दृष्टीने बरोबर होतं. उपासाचा घ्यायचं म्हणजे त्याला वाटलं उपासाचा नावाचा पदार्थ असतो. तसं नामदेवाला त्या ठिकाणी वाटलं की आपण जो नैवेद्य दाखवतो तो पांडुरंग पितो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो गेला. आता थोडंसं मी विषयांतर करतो. नामदेवांचे जे अभंग सांगितले जातात 2500 अभंग आहे, त्याची तपशील मी थोड्या वेळाने देईन. तर त्याच्यामध्ये काही अभंग असे आहेत की काही अभंग लोकांचं म्हणणे नामदेवाचे नाहीत, काही लोकांचं म्हणणं नामदेवाचे आहेत. तर आपण त्या वादात बाहेर पडायला नको. तर त्या ठिकाणी तो एक अभंग मी त्या ठिकाणी सांगतो, आमच्या भजनात म्हणलं जातो. तर त्या ठिकाणी आईने सांगितलं त्याप्रमाणे आई म्हणाली, स्नान करीबा नामया नैवेद्य नेई पंढरी राया, शेटी गेले सांगून या तुझला बाई, नैवेद्य घेऊनी नामा रावळ जाई. उठी उठी बा सत्वर वेळ झाला 2 प्रहर, बाळा न लावी उशीर आवरी लवलाही. नामा रावळ जाऊनी नैवेद्य दाखवी चक्रपाणी, सत्वर येऊनी आपल्या सदरी मग बा जेवी, नैवेद्य घेऊनी नामा रावळा जाई. जाई बाळा रावळासी नैवेद्य देते तुझपासी, ऐसी म्हणे नामयासी कोणाबाई. असा तो अभंग आमच्याकडे म्हणला जातो. म्हणजे ह्या अभंगाद्वारे तिने सांगितलं की हा नैवेद्य त्या ठिकाणी घेऊन जा. आता सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराज निघाले ते दुधाची वाटी घेऊन
आणि देवापुढे त्यांनी नैवेद्य ठेवला आणि देवाला विनंती केली की बाबा देवा नैवेद्य पी. त्या दुधाचा एक थेंब सुद्धा हल्ला नाही. त्याला त्याच्याबद्दल सुद्धा जो अभंग आहे तर ते त्या ठिकाणी नामदेव म्हणाले, उठी जेवी वा चतुर, वेळ झाला 2 प्रहर, काय करतो असे विचार आपले चित्ता, आवरी आवरी बा विठ्ठला, घरी वाट पाहे माता. का रे न बोलसी काही, तो काहीच बोलला नाही ना, नैवेद्य दाखवतो काहीच बोलला नाही. का रे न बोलसी काही, आवरी आवरी विठाबाई, रागवेल माझी आई उशीर होता. का रे उगा रुजी केशी, आज काना जेविशी, काय आले तुझ्या मानसी पंढरी राया. नामा म्हणे गा श्रीहरी, देवा न जेविशी जरी, जीव देईन पायावरी तुझी आता. असं करून त्याने ते एकदम म्हणजे पहिल्यांदा आळवणी केल्या वगैरे सगळं. पण देव काय घेत नाही. म्हणल्यानंतर आई म्हणलं घरी गेल्यानंतर आई रागवेल, आता देवाला नैवेद्य त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे, देवाने नैवेद्य आपला घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी बरीच आळवणी केली आणि शेवटी देव काय नैवेद्य घेत नाही म्हणल्यानंतर त्याने नामदेवने चक्क देवाला धमकावलं की आता तू हे घेतलं नाहीस तर मी तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन. इतक्या लहान मुलाने. आता इतका लहान मला हे करू शकतो का असा आपल्या मनात विचार जर का आला तर त्याला उत्तर असं आहे की ज्याची भक्तीची पातळी तेवढी असती त्याला त्याच्या मुखातून हे सहज बाहेर पडू शकतं. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण आपण नंतर बघूया. आता अशा तऱ्हेचं केल्यानंतर नामदेवाचा तो निरागसपणा, त्याच्या मनातला भक्तिभाव, त्याच्या मनातलं प्रेम, हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाला प्रकट व्हायला लागलं आणि त्यांनी दुधाची वाटी त्या ठिकाणी देवानी घेतली. आता देवानी दूध पेल्यानंतर आनंदाने पळत पळत घरात आले आणि आईला वाटी देऊन टाकली. आईने बघितलं वाटीत काही नाही. अरे दूध कुठं गेलं ते म्हणतं पिला की म्हणे, तू म्हणाले होतेस ना देवानी. तर तिला आता एक लक्षात घ्या की आपला मुलगा एवढा मोठा आहे या आईला काही माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी तिला तिच्या मनातला जो वात्सल्यभाव असतो, मातृभाव असतो, त्याप्रमाणे ती तशीच वागते त्या ठिकाणी. आपला मुलगा ब्रह्मज्ञानी असो किंवा चांगला असो वाईट वाटतो, तिला आपला मुलगा म्हणजे आपला मुलगा, त्याच्याशी जो व्यवहार करायचा ते व्यवहार करत असेल. त्यामुळे ती थोडीशी त्यांची बोलाचाली झाली. ती म्हणली, अरे नामदेवा तू आमचा मुलगा आहे, तू प्यायला असला तर तसं सांग ना, आमची काहीच हरकत नाही. पण देव पेल असं खोटं कशाला सांगतो. आता त्या ठिकाणी नामदेव महाराज चिडले. ते म्हणाले, अगं मी जीव तोडून सांगतोय तुला की हा देव पिला तर तू ऐकत नाही. ते काय बोलले नाही. संध्याकाळी नामाशेटी घरी आले. नामाशेटी घरी आल्यानंतर ते म्हणाले की आपलं पोरगं जरा विचित्र वागतंय. काय विचित्र वागतंय ते म्हणजे असं असं झालं आणि हा म्हणाला दूध पिला. नामाशेटीने जरा रागूनच त्याला विचारलं, खरं सांग तू दूध पिलाच की नाही, आणि देवावर कशाचं नाव घेतो. पुन्हा नामदेव म्हणाले तोच म्हणा, नाही मी तुम्हाला सांगतो देव दूध पिला. असं तळमळून त्या ठिकाणी सांगितलं. पण त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणले बघू उद्या बघू. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना दिले आणि दामाशेट्टी त्यांच्या पाठोपाठ गेले. कदाचित त्या आईसाहेब पण त्यांच्याबरोबर गेले असतील, कोणा माहिती अडलं. आणि ते पाठीमागं खांबाच्या आड रोपून उभे राहिले. तर काय होतं ते बघतोय. त्याप्रमाणे नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले. मागच्या कालच्यासारखी आळवणी केली आणि पांडुरंग दूध पेली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपल्या पोटी कोण आलंय. हे नामदेव नाही, हा नाम नावाचं एक तत्व आपल्या पोटी जन्माला आलेलं आहे. आणि त्यांना साक्षात्कार झाला की आपल्या पोटी कोण जन्माला आले, एक महान भगवत भक्त जन्माला आलेला आहे. परंतु असं असून सुद्धा काही गोष्टी व्यवहारापणे घडत होत्या. तर हे आता सगळं झाल्यानंतर दामाशेट्टीने स्वतः बघितलं होतं आणि दामाशेट्टीचा त्या ठिकाणी अभंग आहे. नामदेवांच्या गाथेमध्ये इतरांचे पण अभंग आहे. त्यावेळेला दामाशेट्टीने असे उद्गार काढले की 12 वर्ष मी तुला उपाशी ठेवलं आणि माझ्या मुलाने आज तुला जेवलं. म्हणजे आधी दामाशेट्टी नैवेद्य दाखवत होते, देव काय दूध पित नव्हता. त्यामुळे दामाशेट्टींना वाटलं की हा दूध प्यायला नाही, त्याचे 12 वर्ष आपण त्याला उपाशी ठेवलं आणि आज नामदेवाच्या हातून तो दूध प्यायला आणि ते स्वतःला धन्य समजायला लागले. त्या ठिकाणी असं म्हणायला काय हरकत नाही. तर आता आपण एक प्रवाद नामदेवाच्या आयुष्यात येतो. तो फक्त मी उल्लेख करतो आणि पुढे जातो. काही ठिकाणी नामदेवांचा उल्लेख घेतो की ते पुढे दरोडेखोर झाले. परंतु त्या काळात नामदेव नावाचा एक दुसरा कोणतरी दरोडेखोर झाला असावा आणि त्याचं कुणीतरी जोडून दिलेलं असावं असं काहीतरी त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पडणार नाही. आता नामदेवांच्या कुटुंबाचा आपण थोडासा परामर्श घेऊया. नामदेवांचं कुटुंब किती मोठं होतं बघा. आई वडील गोणाबाई आणि दामाशेट्टी, स्वतः नामदेव, त्यांची पत्नी राजाई, मुलं नारा, विठा, गोविंदा आणि महदा, त्यांच्या सुना लाडाई. म्हणजे हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम या गोष्टी झालेल्या आहेत बरं का. लाडाई, गोगळाई, येसाई आणि साखराई, थोरली बहीण आऊबाई, नामदेवांची मुलगी लिंबाई,
शेवटी दासी जनाबाई अशी एकूण 14+1 14 नामदेवांच्या घरातले आणि जनाबाई 1 असे म्हणून 15 माणसं त्या घरात होती. थोडासा विचार करा, या 15 माणसांना खायला प्यायला किती लागत असेल. परंतु नामदेवाचं त्याच्याकडे काहीही लक्ष नव्हतं. त्यांची ती विठ्ठल भक्तीमध्येच रमून गेले होते. त्यामुळे आईपासून सगळ्यांनी नामदेवाची समजूत काढायचा प्रयत्न केला. त्याचा 1-2 अभंग त्या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी गुणाबाई म्हणतोय, नामा नको जाऊ रावळा, सांडिहा विठ्ठल 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 काळा. आणि ती समजूत घालते, नामा दुसऱ्याची पोरं बांधिता ती घरदार, तू विठ्ठल विठ्ठल म्हणून शिवशी बाळा. बाकीच्याने बिल्डिंगा मारल्यात आणि नुसतं तू टाळकोटत बसला. मग हा कसा आहे, तू ज्याचा नाद घेतलेला आहे तो कसा आहे, गोकुळीचा खांडुऱ्या चोर, याने केलं कुणाचं भलं, कैकाची लुटविली घर कपटी काळा, असं ती गुणाबाई म्हणते. माळी सावत्याचे फोडले पोट, ओरोबाचे तोडिले हात, बोधल्याचे लुटवी शेत, चावत होई बोळ. ऐशी म्हणे गुणाबाई, नामा तुझे रे खरे नाही, त्वा जोडलाशी शेषशाही, मनी उमज माझे बाळा. असं त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला. नामदेवांच्या मनामध्ये काहीही फरक पडला नाही. उलट नामदेवाने आपल्या आईला उपदेश केलेला आहे. ते म्हणतात, तारी जे का आले शरण, ऐसा वाहुनी आपण, विटेवर समचरण उभा राहिला, आता न सोडी मी त्याला श्री विठ्ठला. तो हा अनाथाचा नाथ, कटेवर ठेवणी हात, वाट भक्ताची पाहत रावळे ठेला. समपणे सर्वा ठाई, जया येणे जाणे नाही, तो हा निज भक्ता कारणे सगुण झाला. नामा म्हणे गुणायसी, मोक्ष जाणे ऋषिकेशी, तया 8वी दिवस निशी श्री विठ्ठला. म्हणजे तू मी जे सांगते ते काय बरोबर नाही, उलट तूच विठ्ठल भक्ती कर, असं त्या ठिकाणी तिने सांगायचा प्रयत्न केला. नामदेवांनी त्यांना उपदेश केला. आता पत्नी राजा आहे, तिला पण असंच वाटायला लागलं की आपला नवरा वाया गेलेला आहे. त्या ती म्हणाली, झाला संसार युद्धाचं, पांडुरंगी लागला ध्यास, नित्य जाता राहुळाचं म्हणावे काही, तुम्ही करता विठ्ठल विठ्ठल बरे नाही. नित्य धाता रुक्मिणीवर, कैसा होईल हा संसार, काहीतरी करा विचार आपुल्या चित्ता. खावया मिळेना अन्न, वस्तुस्थिती आहे, लेकुरे दिसती दिन, दुःख होतसे दारुण सोसेना बाई. तुम्हा ठावा आहे रुक्मिणीवर, भक्ता करून दे संसार, सांगतसे वारंवार म्हणे राजाई. त्याला नामदेवांचं उत्तर आहे, सत्य सुखाचे जे स्थान, एक विठ्ठलाचे जाण, नाही नाही तया वाचुने अन्नठाई, सांगतो मी सत्य सत्य ऐक राजाई. षडगुण ऐश्वरी संपन्न, एक विठ्ठलाचे जाण, जाई जा अनन्य शरण तयाचे ठाई. आपल्या बायकोला सांगतायत, दाते बहुतच, एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, दाते बहुतची असती, अवघे नाशिवंत देती, तैसा नहे रुक्मिणीपती निजपद दावी. हे अत्यंत महत्वाची गोष्ट त्याने त्या ठिकाणी सांगितले. आणि मग शेवटी म्हणतात, नित्य सुखाचे भांडार, नामा म्हणे रुक्मिणीवर, मन ठेवी निरंतर तयाचे ठाई. म्हणजे तू मला सांगते विठ्ठल विठ्ठल करू नको, उलट मी तुला सांगतोय की तू विठ्ठलाचं नाव घे, त्याच्यात तुला कळलं नाही. अशा तऱ्हेचे मी तुम्हाला 2 फक्त म्हणजे आपण म्हणतो उदाहरण म्हणून सांगितलं. असं घरातल्या प्रत्येकाने अभंग केलेले आहेत बरं का, आणि नामदेवाची समजूत काढायचा प्रयत्न केला आहे. परंतु नामदेवाने त्यांना योग्य ते सगळे उत्तर दिलं आणि नंतर त्या ठिकाणी ते विठ्ठल भक्तीला लागले. परंतु या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये नामदेवांच्या संसाराचे चक्क 12 वाजले होते, असं म्हणायला काय हरकत नाही. खायला अन्न नाही, कोणी लोक आले तर त्याच्यात निम्मे अभंग आहे की कोणी पाहुणे आले तर अचानक कोणतरी येऊन मदत करायचं वगैरे, सगळे चमत्कार कथा आहेत. आणि हा सगळा उद्वेग एक दिवशी सहन न झाल्यामुळे नामदेवांनी पंढरपूर सोडायचा प्रयत्न केला. पंढरपूर सोडून नको, आता कटकट नको म्हणून त्या ठिकाणी. असे प्रसंग आपल्याला वाटतं साधू संतांच्या घरामध्ये सगळं एकदम ऑल बेल असेल, सगळं छान घडत असेल, असं नाही. तुमच्या माझ्या घरात घडतं तेच साधू संतांच्या घरात पण घडतं. हा उद्वेग, ही भांडणं हे रोजच होत होतं. मी मागे काही म्हणजे गेल्या वर्षी टेंबे स्वामींचं चरित्र सांगितलं होतं. तर ते टेंबे स्वामींच्या मध्ये त्यांची आई आणि त्यांची बायको यांची दोघींची एकमेकांशी भांडणं होत. आणि बायको त्यांना म्हणायची की तुम्ही त्यांना सांगा, आणि आई सांगायची तू तुझ्या बायकोला समजाव. ही भांडणं काय नेटे ना. त्यामुळे टेंबे स्वामींना सुद्धा एकदा घरदार सोडून जावं असं वाटलं. पण त्याला दत्त महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं त्या अजून अवकाश झाला, इतकं जाऊ नको म्हणून त्या ठिकाणी. तर अशा तऱ्हेचा प्रसंग नामदेवांनी घरदार सोडून जायचं ठरवलं. पण तो वेशीपाशी जायच्या अगोदरच पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि पांडुरंगाने त्यांना समजूत घालून माघारी आणलं.
आता नामदेव महाराजांच्या हळूहळू विठ्ठल भक्तीमुळे प्रसिद्धी व्हायला लागली. त्यावेळेला साईड बाय साईड ज्ञानदेवांचा पण उदय झाला होता. पंढरपूरला ते पण यात्रेला येत असत, त्यामुळे त्यांची कीर्ती म्हणजे दोघांची कीर्ती एकमेकांच्या कानावर पडली. दोघांना एकमेकांना भेटावंसं वाटायला लागलं. आणि नामदेव पहिल्यांदा त्या ठिकाणी आळंदीला गेलेले. त्यांची पहिली भेट आळंदीत गेली असं म्हणायला काही हरकत नाही. इथे एक गमतीशीर प्रसंग घडला. या सगळ्या चारी भावंडामध्ये तसा विचार केला तर किंवा संत मंडळीमध्ये नामदेव सगळ्यात ज्येष्ठ होते, वयाने जास्त ज्येष्ठ होते. त्यामुळे गेल्यानंतर जरी ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळं ऐकलेलं असलं तरी ते गेल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांना नमस्कार वगैरे केला नाही. उलट ह्या तिन्ही भावंडांनी त्यांना नमस्कार केला. आणि ते नामदेवांनी मनात असा विचार आला, देवाची जवळी आम्ही निरंतर, याची अधकार नमस्कारा, नामा म्हणे काय बंधू यांचे चरण, अंगे परब्रह्म माझ्यापाशी, माझ्या साक्षात पांडुरंग आहे, यांना नमस्कार करायची काय आवश्यकता आहे. विचार करा, म्हणजे साक्षात्कारी माणसाच्या मनात सुद्धा असा विचार येऊ शकतो. तर त्यावेळेला मुक्ताबाईंनी मात्र नमस्कार केला नाही त्यांना. म्हणजे ज्ञानदेवांनी केला, निवृत्तीनाथांनी केला, सोपानदेवांनी केला, पण मुक्ताबाईंनी नमस्कार केला नाही. ती सगळ्या धाकटी असून सुद्धा नमस्कार केला नाही. या तिघांनी तिला सांगायचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याचं ऐकलं नाही, तिने नमस्कार केले नाही. आणि तिने ते अभंगात ती अशी म्हणते, अखंड जयाला जेवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेशी, परब्रह्म सखे नित्य तुझा खेळ, आंधळे पाडळे काबा झाले, कल्पतरुवटी इच्छिले ते गोष्टी, अद्यापी नरोटी राहिली का. तू कल्पतरूच्या खाली बसला पण अजून तू नरोटी घेऊनच बसलेला त्या ठिकाणी. घरी कामधेनू ताक मागू जाये, ऐसा द्वाडा आहे जगा माझी, म्हणे मुक्ताबाई जाई दारुशना, आधी अभिमान दूर करा. तू तुझा आधी अहंकार सोड, त्याशिवाय नमस्कार नाही. पण आता हे वादाने वाद वाढत गेला. त्याला ती सगळी संत मंडळी तिथे जमा झाली होती. गोरा कुंभार पण त्या ठिकाणी आले होते, विसोबा खेचर पण नंतर त्या ठिकाणी आले. काय नाही, काय विचारलं का तुम्ही? ते सगळी मंडळी आली होती. त्याला थोडीशी चर्चा, थोडंसं वादविवाद त्या ठिकाणी व्हायला लागला. आणि मुक्ताबाईचं म्हणणं पडलं होतं की हा माणूस कच्चा आहे, हा पक्का नाही आहे. तर त्याला कोणीतरी सांगितलं की गोरोगाव कावटा हे त्या ठिकाणी कुंभार होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याला मडकं भाजल्यानंतर ते मडकं व्यवस्थित भाजलं गेलं की नाही याच्यासाठी तो कुंभार त्याच्यावर थापटणं मारतो. आणि थापटणं मारून चांगला टणटण आवाज आला की त्याच्या लक्षात येतं आहे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. त्याला कोणीतरी सांगितलं असावं की हे सगळी मडकी कच्ची आहेत का भाजलेली ते बघा. त्याप्रमाणे कुंभारांनी प्रत्येकाच्या डोक्यावर ते थापटणं मारायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरांचे म्हणणं आहे पक्क आहे म्हणे, निवृत्तीनाथांचे पक्क आहे वगैरे करत करत ते नामदेवांपाशी आले. आता नामदेवांचा एगो दुखावला गेला की मला साक्षात पांडुरंगाचा सहवास आहे, मी त्याच्याशी बोलतो चालतो आणि हे माझी काय परीक्षा घेतात. म्हणून त्यांचा त्या ठिकाणी राग आला त्यांना थोडंसं. आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला की हे भक्ती श्रेष्ठ आहे वगैरे, ते काय ऐकायला काय तयार नव्हते. त्यामुळे या वादविवादातून त्या ठिकाणी त्यांनी शेवटी थापटणं मारलं त्यांच्या डोक्यावर. आणि गोरोबा काका म्हणाले की हे मडकं मात्र कच्चं आहे. म्हणे मुक्ताबाई भाजले की गोरे, काकाचे उत्तर सत्य मानो. तर गोरा कुंभाराने सांगितले हे कच्चं आहे. आता गोरा कुंभार या सगळ्यांमध्ये वयाने जास्त होते, वडील होते. त्यांचा जन्म 1189चा आणि नामदेव 1192, म्हणजे 3 वर्षांनी मोठे होते असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी डोक्यावर सगळ्यांच्या मारल्या कच्चं पक्का वगैरे सगळं सांगितलं. आणि नामदेवाच्या पाळी आल्यानंतर ते म्हणाले, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, सुने बैल नाही भाजीला. हा कोरडाच्या कोरडाचा आहे, हा म्हणजे कणभर सुद्धा भाजला गेलेला नाही असं गोरोबाबाने सांगितलं. तेव्हा मुक्ताबाई म्हणे मग यांना भाजून काढलं पाहिजे. आणि हा मान अपमानाच्या भीतीने नामदेव तिथून पळाले. इंद्रायणी ओलांडली आणि त्यानंतर मागे पुढं न पाहता डायरेक्ट पंढरपूरला आले. ते म्हणाले आता पुढं अपमान करून घ्यायला नको, पंढरपूरला आलाय. आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्याने तडक म्हणजे मंदिरातच गेले, घरी दिले नाही. आणि पांडुरंगापाशी गाराने सांगितलं की हे त्यांच्या दृष्टीने हे यशकिंची माणसं मला असं बोलतात वगैरे. त्यावेळेला लहानाची मुक्ताबाई देशी संकांडी केले देशोधडी मायासारख्या संताला तिने देशोधडी लावलंय. त्या पांडुरंगाने उपदेश केला त्यांचा, अहंकार जाऊन चराचरात माझे रूप बघण्यासाठी सद्गुरू कृपा हवी. यासाठी औंड्या नागनाथाला विसोबा खेचरांना त्यांच्याकडे शरण जायला सांगितले. पहिल्यांदा नामदेव तयार नव्हते.
कारण पांडुरंग आपल्यापाशी आहेत, ह्याच्यापेक्षा आणखीन दुसरा कोण माणूस कोण आहे. परंतु पांडुरंगाने त्याची समजूत घातली आणि तो विठोबा खेचरांना शरण जा म्हणून असं सांगितलं. तर विठोबा खेचरांचं काही ठिकाणी विठोबा चाटी असं पण नाव त्या ठिकाणी येतं. त्याप्रमाणे नामदेव महाराज निघाले, नागनाथाला गेले. इथं त्यांची भेट मात्र विचित्र झाली. भेट म्हणजे कशी झाली, आधी घरी जाऊन चौकशी केली. ते म्हणले घरात नाही. मग कुठं असेल? ते म्हणले ते शंकराच्या देवळात असतील म्हणून ते गेले. शंकराच्या देवळात गेले तर हे विठोबा चाटी किंवा विठोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून असे आडवे झोपलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे वयस्कर म्हणजे बऱ्याच वेळा असं तक्क्यावर किंवा पाय ठेवतात, किंवा पूर्वीच्या काळी असे त्या आराम खुर्ची पण मिळायच्या ज्याच्यावर पाय ठेवून बसता यायचं. अशा तऱ्हेचं आता त्या आराम खुर्ची कसली, त्या ठिकाणी त्यांनी ते त्या ठिकाणी शंकराच्या लिंगावर त्या ठिकाणी पाय ठेवून असे पवडले होते, वयस्क होते त्या ठिकाणी. ते गेले, त्यांना धक्काच बसला. कारण पांडुरंगाने सांगितले हे तुझे गुरु आहेत, त्यांना तू शरण जा, त्यांचे चरण धर वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि ज्याला शरण जायचं, ज्याला गुरु म्हणून म्हणायचा, हा तर देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसलेला आहे. असे धक्कादायक प्रसंग अनेक संतांच्या चरित्रात आले होते. स्वतः विवेकानंद ज्यावेळेला रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले, त्याला रामकृष्ण परमहंस गाबाळ्या अवस्थेतच होते. आणि त्यांचं एकंदरीत रूप बघितल्यानंतर त्यांना वाटलं हा माणूस वेडा आहे, याला शर्टाची बटणं सुद्धा नीट लावता येत नाही, असं त्यांना ठिकाणी लागलं. गोंदलेकर महाराज आणि ब्रह्मानंद यांच्या बाबतीत सुद्धा असं आहे की पहिल्यांदा बघितल्यानंतर त्यांना वाटलं हे कुठले गुरु वगैरे असं सगळं वाटलं. नंतर सहवासानंतर पुढच्या गोष्टी सगळ्या घडल्या. परंतु हा मात्र धक्कादायक प्रकार होता की देवाच्या डोक्यावर पाय ठेवून हा माणूस बसलेला आहे. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा विचारलं, आपणच तरी सुद्धा विचारलं, आपणच हो म्हणले, मीच बनवले. तर म्हणे मी तुम्हाला शोधात आलेलो आहे त्या ठिकाणी. तर बरं मग म्हणले नाही मला तुम्हाला नमस्कार करायचा वगैरे, तो तुम्ही त्या देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसला, दुसरीकडे नाही म्हणे, माझे पाय खूप दुखतात रे म्हणे, पाय माझे गुडघे खूप दुखतात, त्यामुळे मी असं ठेवून बसलोय, थोडं मला बरं वाटतं म्हणे असं ठेवले. तर ते म्हणाले मग ते दुसरीकडं कुठंतरी ठेवा, देवाच्या डोक्यावर कशावर ठेवतात, दुसरीकडं कुठंतरी ठेवा. त्या म्हणाले दुसरीकडं कुठं ठेवायचं, दुसरीकडं कुठं देव नाही असं जागा आहे का, तुला वाटलं तर तू दुसरीकडे ठेव, जिथं देव नाही तिथं ठेव. त्याप्रमाणे नामदेवाने त्यांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला, तर तिथं पुन्हा शिवलिंग निर्माण झालं. आजही तुम्ही जर का गेलात त्या ठिकाणी तर तुम्हाला ते देऊळ बघायला मिळतं की सगळीकडे त्या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या ठिकाणी. असं ते 4-5 ठिकाणी गेल्यानंतर सगळीकडे ती मला वाटतं 7 आहेत त्या ठिकाणी. ही 7 शिवलिंग त्या ठिकाणी गेल्यानंतर मग नामदेव महाराजांना वाटलं हे काहीतरी प्रकरण वेगळंच आहे. मग त्यांनी त्यांचा तो आपण म्हणतो ना इगो, अहंकार बाजूला ठेवला, त्यांना शरण गेले, त्यांचे पाय धरले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी नामदेवांची विवेक जागृती झाली. म्हणजे सर्वाघटी परमेश्वर बघण्याची दृष्टी जी होती, ज्याला आपण अभंगात एका ठिकाणी म्हणले डोळ्याचा डोळा उघडाला जेणे, अशा तऱ्हेची त्या ठिकाणी प्रक्रिया घडली. आणि विठोबा खेचरांनी ते सर्वभूते विश्वंभरे पाहण्याची दृष्टी त्यांना दिली, त्यांची विवेक जागृती झाली. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, डोळ्याचा डोळा उघडाला जेणे, आनंदाचे लेणे लेवविले, जन्ममरणाचे तोडिले साकडे, कैवल्यचे पुढे दाखविले, असं नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी उद्गार काढलेले. आणि अत्यंत हा साक्षात्कार त्या ठिकाणी झाल्यानंतर अत्यंत तृप्त अवस्थेमध्ये त्या आपण म्हणतो ना मस्तीमध्येच नामदेव, मस्ती म्हणजे चांगल्या दृष्टीने, त्या मस्तीमध्येच नामदेव महाराज परत निघाले. आता टेस्टिंगचा प्रश्न आला. थिअरी समजलेली आहे, अनुभव पण घेतलेला आहे, परंतु ते प्रॅक्टिकलमध्ये उतरतं की नाही हे पांडुरंगाने बघितलंच म्हणायला हरकत नाही. तर वाटेल एका ठिकाणी भूक लागली म्हणून ते नदीकाठी थोडेसे थांबले आणि त्या ठिकाणी भाकरी सोडून खायचं तेवढ्यात म्हटलं, तेवढ्यात तहान लागले म्हणून त्या ठिकाणी पाणी आणायला म्हणून गेले. पाणी आणायला गेले तेवढ्यात ते कुत्रं आलं, त्याने त्यांची भाकरी पळवली. आता एरवी आधीचे नामदेव असले होते तर त्याच्या मागे लागले असते किंवा दगड घेऊन त्याला मारला असता वगैरे वगैरे केले असते. पण आताचे नामदेव जे होते ते सर्वभूते विश्वंभर पाहणारे होते, डोळ्याचा डोळा उघडला जाणे. त्यांच्या मनात विचार आला की हा कुत्रा जरी असला तरी ही माझी शिळी भाकरी आहे, ही शिळी भाकरी त्याला खावायला लावू नये, मी जसं तुपाला लावून खाणार आहे तसं यांनी पण तुपाला लावून खाणार. म्हणून त्यांनी तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे धाव सुटली आणि म्हणाले की आधी तर तूप लावून देतो, तूप लावून त्या ठिकाणी घा. त्या ठिकाणी त्यांनी अभंग असा दिलेला आहे की तूप घेगा जगजेठी, कोरडी रोटी का खासी, असे आळवले त्यावर तो कुत्रा म्हणाला श्वानाला वाचा फुटली. त्यांनी सांगितलं की तुला कसं काय रे ठाऊ. तेव्हा त्यांनी सांगितलं येरो म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वभूती विठ्ठल परब्रह्म.
अशा तऱ्हेचं टेस्टिंग झाल्यानंतर पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, आता तू पक्का झालेला आहेस, आता तुझी पक्का म्हणजे आपण म्हणतो ना बडगं पक्क झालं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि नामदेवांना त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे तो अभंग रचना करावी. आता नामदेवांचं लौकिक शिक्षण काय झालं होतं, पंढरपूरला आले, लौकिक शिक्षण काय झालं नव्हतं. त्यावेळेला अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की पांडुरंगाने लौकिक शिक्षण झालं नव्हतं. पांडुरंगाने सरस्वतीला नामदेवांच्या जिभेवर जाऊन बसण्याची आज्ञा केली आणि अभंग रचना कशी करावी याचा बोध केला आणि स्वतः पांडुरंग त्यांचे लेखनिक झाले. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि जनाबाईने एक उपपत्ती लावली आहे की नामदेव कोण होते. तर नामदेव म्हणजे भक्ताचे 4 युगामध्ये जे 4 अवतार, तर पहिला अवतार कृता त्रेता द्वापार कली. तर पहिला प्रल्हाद, त्याच्यानंतर अंगद, नंतर उद्धव श्रीकृष्णांच्या बरोबरचे आणि नंतर नामदेव, असे ते परंपरा आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्या ठिकाणी नामदेवांची अभंगरचना सुरुवात झाली आणि ही अभंगरचना अत्यंत रसाळ त्या ठिकाणी निर्माण झाली आणि निरनिराळ्या विषयावर त्यांनी भाष्य केलेले, म्हणजे दैनंदिन गोष्टींबद्दल पण भाष्य केले, साक्षात्कारावर भाष्य केले, श्रीकृष्णावर पण बोलले, अनेक संतांच्या चरित्राबद्दल पण भाष्य केले आणि मुख्य म्हणजे पंढरपूरच्या याच्याबद्दल त्यांनी भाष्य केले. तो अभंग मात्र या ठिकाणी सांगतो की पंढरपूर कसं आहे, त्या काळातलं पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर तसंच आहे की त्या ठिकाणी 24 तास काही ना काहीतरी चाललेलं असतं. त्या नामदेव महाराज त्या अभंगात म्हणतात, ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितके प्रमाण. प्रत्येक राऊळामध्ये याचं प्रमाण तुम्हाला बघायला मिळेल. देथील तृण आणि पाषाण हेही देव जाणावे. पंढरपुरातलं तृण म्हणजे गवताचं एक, त्या ठिकाणी गवताचं एक, आणि पाषाण दगड म्हणून त्याला तुम्ही लाथडू नका, तिथला तो हेही देव जाणावे. ऐसी पंढरी मनी जे ध्याती, त्याची तिन्ही लोकी गती, ते आणिका तीर्था जाती, तीर्थे वंदिती तयाते. तो माणूस पंढरपूरला जाऊन आलेला माणूस दुसऱ्या तीर्थाला गेला तर दुसरी तीर्थ त्याला बंधन करायला लागतात. म्हणून शंकर सांगे ऋषीपाशी, सर्व तीर्थे पुंडलिकापाशी येती थोडंसं येती वंदिती चरण त्या ठिकाणी. आणि ऐसे आणि तीर्थे पाप झडे, असख्य बोलता जिव्हा झडे, नामा विनवी संतांपुढे पंढरी पेठ न सांडावी. पंढरपुरामध्ये 12 महिने 24 तास सकाळ संध्याकाळ रात्री सगळं काही ना काहीतरी भक्ती मार्गाचं चालूच असतं. आपल्याला माहिती तिथे अनेक मठ आहेत, प्रत्येक मठामध्ये हरिनाम सप्ताह चालू असतो. आता तर म्हणजे त्या ठिकाणी खूपच सुविधा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि हे भक्तीचे एक मोठं पेठ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी भरपूर श्रवण मनन चिंतन त्या ठिकाणी करता येतात. आणि त्या ठिकाणी ज्ञानदेव सकट हे 4ही भावंड त्या ठिकाणी येत असत. त्याबरोबर वेसोबा खेचर पण येत असत, संत गोरोबा पण येत असत. या सगळ्यांचा त्या ठिकाणी सहवास लाभला आणि देवाने त्यांना शतकोटी अभंग रचण्याची आज्ञा केली. आता शतकोटी याचा अर्थ 100वर 700 असं नाही आहे. आपण मागं बघितलं आहे देव 33 कोटी आपण म्हणतो, तर 33 कॅटेगरी म्हणजे 100 प्रकारचे अभंग, म्हणजे काही रूपपर असतील, काही नामपर असतील, काही करुणापर असतील, काही मागणीपर असतील, अशा तऱ्हेची त्यांनी अभंग रचना केली. आणि त्या ठिकाणी आता मात्र नामदेव मात्र ज्या वेळेला सगळे संत येत असत त्यावेळेला संत त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडत असत. त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की ज्ञानदेवाने नामदेवांना सांगितलं की आता तू माझ्याबरोबर तीर्थयात्रेला ये. ज्ञानदेवांचं सगळं कार्य संपले होतं, अमृतदानव वगैरे सगळ्या रचना करून झालेल्या होत्या. तू माझ्याबरोबर तीर्थयात्रेला ये, कारण तीर्थयात्रेमध्ये संपूर्ण भारतभर भ्रमण करताना सगळ्या गोष्टी मागाशी जे सांगितले ना, सगळ्या गोष्टी त्यात परामर्श झाल्यानंतर तो संत किंवा तो साधू परिपक्व होत जातो. म्हणून आपल्याकडे संन्यास घेतल्यानंतर त्या संन्यासी माणसाने 12 वर्ष तीर्थयात्रा करावी असा एक नियमच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता करायला सांगितले ज्ञानेश्वराने, परंतु ते म्हणाले तुम्ही सगळं म्हणताय ते काय, पण पांडुरंगाची परवानगी पाहिजे बघा. म्हणजे दोघांचं किती चक्की होतं. त्याप्रमाणे ते पांडुरंगाकडे गेले सगळेजण आणि तिथे परवानगी मागितली. तिथं अद्भुत प्रसंग घडला. त्या ठिकाणी असं परवानगी दिली त्यांनी, पण पांडुरंगाने काय विचार केलं, नामदेवाचा हात ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात दिला, बयाने धाकटे असून सुद्धा, आणि म्हणाले माझा नामा भोळा आहे, त्याला सांभाळून द्या. काय भक्तीचा विलास आहे या ठिकाणी. माझा नामा हा नामाचा लहान मुलगा नाही आहे, हा मोठा आहे, संत आहे, तो अपंगरच नाही, तरीसुद्धा ते म्हणतात माझा नामा फार भोळा आहे, त्याला तू सांभाळत नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि या तीर्थयात्रा आता थोडंसं मी तपशीलवार सांगतो. पहिली तर तीर्थयात्रा
1291 पहिली तीर्थयात्रा पश्चिमोत्तर भारत ज्ञानदेव त्यानंतर ज्ञानदेवांच्या बरोबर गेली आणि त्यावेळेला तो पाणी पिण्याचा प्रसंग आला, तो जरा थोड्या नंतर सांगेल. ते 1296 साली त्यांची समाधी झाली. 1298 नामदेव एकटेच दक्षिण भारतात गेले. 1299 ते 1304 5 वर्ष पश्चिम आणि पूर्व भारतात गेले. 1321 ते 1328 7 वर्ष मध्य आणि उत्तर भारतामध्ये गेले. मुख्यतः राजस्थानामध्ये ते गेलेले आहेत. 1329 ते 1349 20 वर्ष मुख्यतः उत्तर भारत त्यांनी ढवळून काढला. म्हणजे विचार करा, जे पांडुरंगाला सोडून जायला एक क्षणभर सुद्धा जात नसत आणि ज्या वेळेला हे तीर्थयात्रेला निघाले त्याला अभंगात वर्णन आहे की पांडुरंगच पुंदून रडायला लागला. आपण देवासाठी तर कधीच रडत नाही, पण या ठिकाणी त्या दोघांचा प्रेमाचा इतका ऋणानुबंध होता की त्याचा वियोग होईल म्हणून पांडुरंग रडायला लागले. असं पुंदू रडत असे असं त्या ठिकाणी अभंगात उत्तर आहे त्या ठिकाणी. आणि या तीर्थयात्रेत ज्ञान आणि भक्ती यांचा संगम त्या ठिकाणी उत्तम झाला आणि भक्ती मार्गाचा त्या ठिकाणी प्रसार केला. आणि ज्ञानदेवानंतर नामदेव महाराज 54 वर्ष हयात होते. त्यातले म्हणजे 1296 ते 1380 भारतभर भक्ती मार्गाचा प्रसार केला. नाचू कीर्तनाचे रंगी नांददीप लावू जगी. आणि ह्या ज्ञानदेवांची मध्ये समाधी झाली कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार मध्यान्हकाळी शके 1296. आणि हे सगळं वर्णन नामदेवांनी 132 अभंगामध्ये त्यांच्या गाथेमध्ये केलेलं आहे. कोण कोण आलं, ते काय झालं, कसं झालं, ते सगळं वर्णन आहे. आणि त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच इतर भावंड पण समाधीस्थ झाली, त्यांचं पण वर्णन त्या ठिकाणी नामदेवांनी केलेलं आहे. आणि काही काळ नाही म्हटलं तरी हे सगळं समाधीस्थ झाल्यानंतर काही काळ ते सैरभैर अवस्थेत होते, परंतु त्यानंतर त्यांनी स्वतः सावरले. आता त्यांचा थोडासा वाङ्मयाचा विचार करू. एकूण रचना आता स्पष्ट सांगतो. नामदेवांच्या गाथा वेगवेगळ्या लोकांनी संपादित केलेल्या वेगवेगळ्या आहेत. त्यातल्या अभंगांची संख्या कमी जास्त आहे. मी जे एक रेफर करतोय त्याच्या अनुषंगाने सांगतो. नाही तर तुम्हाला असं वाटायला नको तुम्ही असं म्हटलं होतं मला या गाथेमध्ये एवढे आढळले असेच सुद्धा नाही असं आहे. तर मला जे आढळले त्याच्यामध्ये एकूण रचना त्यांच्या 2426 आहेत. त्याच्यामध्ये जनाबाईचे अभंग 351 आहेत. त्यांचा मुलगा नारा त्याचे 13 आहेत. दुसरा मुलगा महादा त्याचा 1 आहे. तिसरा मुलगा गोंधा त्याचे 19 आहे. चौथा मुलगा विठा त्याचे 86 अभंग आहे. आऊबाई म्हणजे त्यांची थोरली बहीण तिचे 2 आहेत. लाडाई त्यांची एक सून तिचं 1 आहे. गोरा कुंभाराचे 18 आहेत. आणि परिसा भागवत यांचे 19 अभंग त्या ठिकाणी आहेत. याबरोबर हिंदीमधले 61 पदे आहेत. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे नामदेवांची काही पदं ही गौडी, आसावरी, सोरटी, धनासरी, त्यानंतर रामकली, भैरव, सारंग इत्यादी रागामध्ये व्यवस्थित बांधली गेलेली आहेत. म्हणजे नामदेव संगीताचे जाणकार पण असावेत असं म्हणायला काही हरकत नाही. याच्याबरोबर ब्रज, राजस्थानी, अपभ्रंश, पंजाबी, गुजराती आणि मराठी भाषेतले गोड शब्द नामदेवांच्या संबंध गाथेत आहेत. आणि तीर्थयात्रेचं फलित म्हणजे बहुश्रुतता त्या ठिकाणी आले. नामदेवांनी त्यांची स्वतःची जी कीर्तन पद्धती विकसित झाली ती पुढे संपूर्ण वारकरी संप्रदायात झाली. इतर ठिकाणी आधीच्या कीर्तन पद्धतीमध्ये कीर्तनकार काय ते सांगायचं, समोरचे लोक शांतपणे ऐकायचे. पण नामदेवाने श्रोत्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली. म्हणजे विठ्ठल विठ्ठल नुसतं ते म्हणायचे नाही, लोकांना पण विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगायचे. त्या ठिकाणी काही प्रमाण पण त्या ठिकाणी द्यायला जायचे अशी त्या ठिकाणी केली. पंजाबात शबद नावाचा कीर्तन करता, शब्द म्हणतात काही, शबद नावाचा कीर्तनाचा प्रकार आहे. त्यामुळे नामदेव तिथे पण त्या ठिकाणी रंगले. त्यांच्या शिष्यवर्गाचा विचार करूया. मराठी शिष्यवर्ग घरातली सर्व 14च्या 14 अधिक जनाबाई, त्यानंतर चोखा मेळा, त्याची पत्नी सोयराबाई, नंतर बहीण निर्मला, मेवणे, नंतर बंका, मुलगा, कर्ममेळा, हे सर्व नामदेवाच्या कृपेने संतपदाला पोचलेले. एक विचार का, एका माणसाने आपलं सगळं घरदार संत केलेले आहे आणि सहवासातले सगळ्यांना संतपद मिळवून दिलेले. केवढं मोठं कार्य त्या ठिकाणी बघा. परिसा भागवत हे कर्मठ ब्राह्मण होते, पण नामदेवांचं महत्त्व लक्षानंतर त्यांच्या बायकोनी सांगितलं परिसा भागवतांना तुम्ही नामदेवांना शरण द्या. पहिल्यांदा ते तयार नव्हते, पण ते थोडेसे काही प्रसंग आहे त्यात आम्ही सांगत बसत नाही कारण कापड म्हणजे वेगळा फाटाफूट आहे त्याला. तर हे काही चांगले प्रसंग घडल्यानंतर परिसा भागवत त्यांना शरण गेले, त्यांचे पण अभंग त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यानंतर संत इतर शिष्यामध्ये एक विष्णू स्वामी मधू मथुरेतील ब्राह्मण नामदेवांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना गुरु मानून सतत त्यांच्या सहवासात राहिले
आणि नामदेवांच्या समाधीपर्यंत ते त्यांच्याबरोबर होते आणि नंतर ते मथुरेला परत गेले. अमृतसर जवळ बुदखिंड या गावाचा मुलगा बाळपणे आजारी झाला होता. नामदेवांचं त्या गावात आगमन झाल्यानंतर आईने त्या मरणासन्न अवस्थेतल्या त्या मुलाला नामदेवांच्या पायावर घातलं. नामदेवांनी त्यांना मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं. मग तो नामदेवांच्या बरोबरच राहायला लागला. त्याचं नाव बोहरदास. याचं योगदान मात्र नामदेवांच्या जीवनात खूप आहे. आज त्यांचे वंशज, बोहरदासाचे वंशज, नामदेवांच्या पंजाबमधील गुमान इथे जे देवस्थान आहे ते सगळं देवस्थान हे त्याचे वंशज त्या ठिकाणी सांभाळतात. त्याच्यानंतर पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटीवाल या गावचा जालन नावाचा नामदेवाच्या संपर्कात आला. हा व्यवसायाने सुतार होता. गावात पाणी नाही म्हणून नामदेवाने त्यांना हाताशी धरून एक तलाव खोदलेला आहे. हे नामदेवाने फक्त चमत्कार वगैरे स्वतः तलाव खोदलेला आहे. तो पाण्याने भरला आणि त्याचं नाव नामे आणा असं म्हणजे त्यांच्या भाषेत तो तलाव आजही तो अस्तित्वात आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचे त्या जालनचे समाधीस्थान भटीवाल म्हणून ते ठिकाणी आणि वंशज त्यांची पूजा अर्चा करतात. गुमानजवळच्या साखोवाल या गावचा लठ्ठ्या हा गुमानच्या देवस्थानामध्ये तेल घालायचा. एक दिवशी तेल घालत असताना त्यांनी तेलाची ती छोटी ती पालथी केली, त्याच्यातून तेल नव्हतं म्हणून. मग त्यांनी सांगितलं अहो तेल नाही आहे. ते म्हणून नामदेव म्हणले तेल नाही असं कसं होईल, परत एकदा घाल. परत एकदा घातल्यानंतर ते पणतीच काय इतर पणत्यासुद्धा त्या भरतील एवढं तेल त्या ठिकाणी आलं आणि तो चमत्कार त्या ठिकाणी गेला. त्यांनी मग अनुग्रह घेतला. त्याचं किराणा मालाचं दुकान होतं. म्हणजे नामदेव महाराजांनी किती विविध लोकांना आपले अनुग्रहित केलं ते बघायला हरकत नाही. दुसरा केशव करदारे गुरुदासपूर जिल्ह्यातील तारा या गावचे होते. व्याधी जर्जर होऊन गुमानला नामदेवांना शरण आले. नामदेवांनी त्यांना व्याधीमुक्त केले आणि हा पंजाबी ब्राह्मण नंतर गुमानलाच स्थायिक होऊन सेवारत झाला. त्याची गादी आता पाकिस्तानामध्ये आहे. तिथं पण पूजा अर्चा चालली. असे अनेक त्या ठिकाणी साधुसंत त्या ठिकाणी नामदेव महाराजांचे होऊन गेले. गुमानला प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीया आणि मकर संक्रांतीला आणि वसंत पंचमीला तिथे यात्रा भरते. त्यावेळी पंजाबातील ह्या सगळ्या 6 शिष्यांचे वंशज त्या ठिकाणी यात्रेला येतात आणि त्या ठिकाणी मोठा सोहळा होतो असं म्हणायला काय हरकत नाही. आता हे सगळं कार्य केल्यानंतर विचार करा की 20 वर्ष हा माणूस घरदार सोडून त्या ठिकाणी धर्मप्रचारार्थ गेला. माझ्या तरी माहितीत एवढा मोठा धर्मप्रचारक नाही आहे. आता संन्यासी लोक जातात, पण तो या माणसाला काय संन्यासी हा काय नव्हता, पण तो भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा ही तळमळ घेऊन आणि जे म्हणले होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, महाराष्ट्रात नाही जगी असं करून संपूर्ण भारतभर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती झाल्या म्हणून. पण नाहीतर त्यांचे दक्षिण भारतातले नंतर उत्तर भारतातले काही आपल्याला माहिती आहे, पूर्व पश्चिम या भागातले पण शिष्यमंडळी असतील. हा संपूर्ण संचार त्या ठिकाणी गेला आणि त्यानंतर नामदेव महाराज परत आले आणि त्यानंतर त्यांना आता समाधी घेण्याची इच्छा त्या ठिकाणी होऊ लागली. पांडुरंगाचा निरोप दिला. त्याला बहुत दिवस होतो तुमच्या गावी, आता कृपा असो द्यावी. आम्ही जातो आमच्या गावा, विठोबाचा लोभ असो द्यावा. आमचे ठाई तुझे मन, तुझे चरण आमचे प्राण, आमचे स्मरण असो द्यावे. लिखित पत्र पाठवावे, नामा म्हणे जी केशवा, अखंड प्रेम भाव द्यावा. याप्रमाणे आषाढी एकादशीला समाधीचा संकल्प देवाला सांगितला आणि वद्य त्रयोदशीला सगळ्या 1272 3 जुलै 1350 शनिवारी नामदेवांनी पांडुरंगाच्या मंदिराच्या तिथे महासमाधी घेतली. आता या ठिकाणी मी पंढरपूरला गेलो होतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला नामदेवांच्या घरातल्या 14च्या 14 लोकांनी तिथे समाधी घेतलेली असं काहींचं म्हणणं आहे. तर हे कुठलं खरं याच्यामध्ये जायला नको. पण मला असं वाटतं 14च्या 14 लोकांनी घेतली नसावी, कारण नामदेवाचा वंश अजून चाललेला आहे ना. ते सगळे जर का समाधीचं झालं असतं तर वंश कसा काय चालला असता. असो, पण त्यांच्या भावनेचा आपण आदर करूया. आणि त्या ठिकाणी नामदेवांनी त्या ठिकाणी समाधी घेतली आणि त्या ठिकाणी नामदेवांनी जाताना सांगितलं की या समाधीवर त्या ठिकाणी माझ्या म्हणजे जी पायरी आहे त्या पायरीवर सगळ्यांनी पाय देऊन वरती जावं. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देतील. सगळे संत येणार आहेत का तिथं? माझ्यासारखे पण येतील तिथं. मी काय संत झालो का? परंतु नामदेवांची दृष्टी इतकी विशाल आहे की म्हणजे जो ऐका पंढरीचे महिमान, राहो तितके प्रमाण, तेथे तृण आणि पाषाण हेही दे जाण आहे. अशा पंढरपुरात आलेला माणूस साधा नाहीच आहे, तो साधू संत आहे. म्हणून नामदेवाने सांगितलं नामा म्हणे आम्ही पायरीचे शिरे, वरी संत हिरे पाय देतील. केवढं मोठं विशाल मन आहे त्यांचं, म्हणायला काय हरकत नाही. आणि अशा तऱ्हेचं या ठिकाणी नामदेवांचं चरित्र आहे. आणि चरित्रातली वैशिष्ट्य मी त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्यांच्या आयुष्यातल्या चमत्काराचा फक्त उल्लेख करूया आपण.
विठ्ठलाला नैवेद्य बनवणे हा चमत्कार, बेदरला मेलेली गाय जिवंत केली हा पण एक चमत्कार सांगितला जातो, औंढ्या नागनाथाचं देऊळ फिरवलं हा पण एक चमत्कार आहे. थोडं विस्तारानं सांगतो. नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला गेलेले, तिथं कीर्तन करायचं ठरवलं. तिथं आतमध्ये रुद्राभिषेक चालला होता. यांच्या कीर्तनाचा त्यांचा डिस्टर्बन्स होऊ लागला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे तिथल्या आतल्या लोकांनी सांगितलं की आमचं इथे रुद्राभिषेक चालू आहे, तुमच्या कीर्तनाचा आम्हाला डिस्टर्ब होतो. तर तो म्हणाला मला पण सेवा करायची. मग ते असं करा, तुम्ही पाठीमागच्या बाजूला जाऊन कीर्तन करा. नामं म्हणलं काय हरकत नाही, सर्वभूती विश्वंभर. पाठीमागच्या बाजूला गेले आणि तिथं कीर्तन करायला सुरुवात केली. आणि असं सांगितलं जातं, नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी संपूर्ण ते देऊळ फिरलं आणि परत नामदेवांच्या समोर आलं. आजही तुम्ही गेला तर तुम्हाला ते बघायला मिळतं. म्हणजे कीर्तनाचं एक गाणं आणि पाठीमागच्या बाजूला पण तुम्हाला त्या ठिकाणी ते सगळं आलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि तिथं तसा बोर्ड पण लावलेला आहे की असा एक प्रवाद आहे. म्हणजे शासनाने सुद्धा ते नाकारलेलं नाही आहे. शासनाने सुद्धा सांगितलं आहे की असा एक प्रवाद आहे की नामदेवांच्या भक्तीसाठी ते सगळं देऊळ फिरलं आणि त्या ठिकाणी देवाने त्यांचं कीर्तन ऐकलं असं म्हणायला काय हरकत नाही. हजारो माणसांचा स्वयंपाक तयार होणे, त्यानंतर नामदेवांच्या स्पर्शाने दगडाचा परिस होणे, ते परिसा भागवतची जी कथा आहे ती मी कधीतरी दुसऱ्याला सांगेन. सर्पदंश झालेल्या मृत बालकाचे संजीवन, कोरड्या वेणीतून पाणी, म्हणजे ते त्या ठिकाणी ज्ञानदेव आणि नामदेव तीर्थयाला गेले असताना एकदा त्यांना दोघांना तहान लागली. त्याला ते खाली पाणी खूप अगदी खोल होतं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज योगी होते. त्यांनी लघिमा सिद्धी वापरली, सूक्ष्म रूप अगदी घेतलं आणि ते खाली जाऊन त्या ठिकाणी पाणी पिऊन आले. आता नामदेवाची पाळी होती. नामदेव म्हणाले मी कुठलं म्हणजे मला हे काही येत नाही, माझा करता करविता पांडुरंग आहे. त्यांनी पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली आणि पांडुरंगाचा धावा केल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी उसळ्या मारत वरती आलं आणि नंतर केलं. म्हणजे भक्ती आणि ज्ञान या दोघांचा संगम त्या ठिकाणी झाला असं म्हणायला हरकत नाही. नामदेव महाराजांनी त्यांच्या योग सामर्थ्याला मानलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती सामर्थ्याला मानलं. असा एक अनोखा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मी आणखीन एक गमतीची गोष्ट अशी, नामदेवांच्या आपल्याला गांधी जयंती माहिती आहे, सगळ्या देशाला सुट्टी असते वगैरे वगैरे. पंजाबामध्ये नामदेवांच्या जन्मदिनी संपूर्ण पंजाबला सुट्टी असते. म्हणजे विचार करा की नामदेवांचं त्या ठिकाणी आपण म्हणतो प्रभाव किती आहे म्हणायला हरकत नाही. हा प्रभाव इतका प्रचंड आहे की संपूर्ण पंजाबला त्या ठिकाणी सुट्टी असते आणि सगळ्यांनी ते उत्स्फूर्तपणे मान्य केलेले आहे. अशा तऱ्हेचा संपूर्ण भारतभर संचार करून ज्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला अशा या नामदेवांचं अल्पस्वल्प स्मरण करण्याचा आज या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील त्याची ते उजळणी झाली म्हणायला हरकत नाही. ज्या गोष्टी माहिती नसतील त्या नवीन कानावर पडलेल्या असतील हरकत नाही. तसा म्हटलं तर विषय खूप मोठा आहे. मी प्रत्येक गोष्ट सांगत गेला असतो किंवा प्रत्येक अभंग प्रमाण देत गेला असतो तर खूप लांबत गेला असतो. म्हणून मी प्रसंगानुरूप फक्त त्या ठिकाणी अभंगांचा उल्लेख केला आणि संपूर्ण अभंग आपल्याला नामदेवाच्या गाथ्यात बघायला मिळते. तर ही सेवा नामदेवाच्या चरणी अर्पण करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. श्री सद्गुरु नामदेव महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.